तो अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असा हा तराफा आहे आणि यावेळेला कोळी बांधव बाप्पासोबत कुठपर्यंत जाणार आहेत तर या संदर्भातली काही माहिती मिळू शकते का? कृष्णा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कृष्णा, आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे दरवर्षी जे काही विसर्जन होतं त्यावेळेला शेकडो कोळी बांधवांच्या बोटी सुद्धा आजूबाजूला असतात आणि जुना जो काही लालबागच्या राजाचा जो काही तराफा आहे त्या तराफ्यावरून वर्षानुवर्ष विसर्जन होत आलेलं आहे. त्या तराफाच्या सभोवताली कोळी बांधवांच्या बोटींचा वेढा असतो. मात्र आज ते चित्र तसं फारसं नाहीये, कारण सकाळी जेव्हा विसर्जनाची वेळ होती त्यावेळेला सगळ्या कोळी बांधवांच्या बोटी ज्या आहेत त्या समुद्रामध्ये उभ्या होत्या आणि प्रतीक्षा होती लालबागच्या राजाला निरोप देण्याची. त्याची तयारी सगळ्या कोळी बांधवांनी केलेली होती. मात्र बरेच तास उलटले तरी सुद्धा विसर्जन होत नाही आणि म्हणून कोळी बांधवांच्या बोटी ज्या आहेत त्या पुन्हा आपापल्या ठिकाणी परतलेल्या आहेत. आता मुंबईतल्या समुद्राचा आढावा जर घेतला तर अगदी फक्त 7 ते 8 मोठ्या बोटी लालबागच्या राजाच्या सोबत विसर्जनासाठी जाण्यासाठी सज्ज असताना पाहायला मिळत आहेत. एकतर बोट थेट प्रक्षेपणाची जी काही व्यवस्था आहे लालबागच्या राजाची त्यांच्यासाठी राखीव आहे, दुसरीकडे काही कोळी बांधवांच्या बोटी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे चित्र जर सकाळचं असतं आणि सकाळी जर हे विसर्जन झालं असतं तर आजूबाजूला फक्त आणि फक्त कोळी बांधवांच्या बोटी आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या, कारण ही एक परंपरा आहे. कोळी बांधव हे आपल्या लाडक्या बाप्पाला तितक्याच आपुलकीनं तितक्याच जड अंतःकरणानं निरोप देतात. मात्र निरोप देताना सुद्धा कुठलीही कसूर ठेवत नाहीत. हा एक इतिहास आहे. मात्र यावेळचं चित्र थोडंसं वेगळं आहे, कारण जो तराफा दरवर्षी वापरला जातो तो जुना तराफाच्या सभोवताली सगळ्या कोळी बांधवांचा वेढा असतो. मात्र यावेळचा तराफा हा स्वयंरक्षित आहे, मोटरायझेड आहे आणि त्यामुळे तो स्वतः कुठल्याही बोटीच्या सहाय्याशिवाय समुद्रामध्ये कूच करू शकतो, कित्येक नॉटिकल मेल पर्यंत प्रवास करू शकतो आणि त्यामुळे तशी व्यवस्था जी आहे ती अत्याधुनिक व्यवस्था लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा वापरण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र या तराफ्यावर सुद्धा लालबागचा राजा लवकरात लवकर विराजमान झाला नाही आणि त्यामुळे हे जवळपास 12 तास विसर्जन जे आहे ते लांबल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून सुद्धा तिथून चर्चा लोकांमध्ये होताना पाहायला मिळते. कोळी बांधव सुद्धा त्यामध्ये चर्चा करताना पाहायला मिळतात. मात्र अखेर आता 12 तासानंतर लालबागचा राजा हा या तराफ्यावरती विराजमान झालेला आहे आणि प्रत्यक्षात विसर्जनासाठी समुद्रामध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू करताना पाहायला मिळेल. सध्या भरतीच वेळ आहे आणि त्यामुळे हळूहळू समुद्राचं पाणी जे आहे ते त्या तराफापर्यंत आहे. जोपर्यंत तराफा पूर्णपणे पाण्यामध्ये येत नाही तोपर्यंत तो जास्त हलू शकत नाही, कारण त्याच्यावरती तेवढेच कार्यकर्ते आहेत, लालबागच्या राजाची स्वतः मूर्ती आहे आणि काही माध्यमकर्मी सुद्धा आहेत. त्यामुळे ती अवजडता लक्षात घेता जोपर्यंत तो सगळा परिसर पाण्यानं वेढून जात नाही तोपर्यंत तो तराफा जो आहे तो पुढे सरकू शकत नाही आणि म्हणून या भरतीच्या पाण्याची पुढेपर्यंत येण्याची वाट सध्या कार्यकर्त्यांकडून बघितली जाते. आपण पाहतो की लालबागचा राजा जिथं आहे त्याच्या आजूबाजूला हे पाणी जे आता पुढे हळूहळू भरताना पाहायला मिळतंय. भरतीची वेळ ही अति वेगानं भरते आणि त्यामुळे पुढचा समुद्र किनाऱ्याचा जो काही भाग आपल्याला पाहायला मिळतो जिथं भाविक सुद्धा थांबलेले आहेत तो सुद्धा भाग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाण्यानं पूर्णपणे वेढला जाईल आणि त्यानंतर लालबागचा राजा तराफ्यासहित पुढे समुद्रामध्ये विसर्जनासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. मात्र हाच उत्साह सकाळी जेव्हा 8 वाजता लालबागचा राजा या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेला होता तेव्हा होता आणि त्यानंतर वेगानं भरतीचं पाणी जे आहे ते पाण्याची पातळी वाढत गेली आणि त्यानंतर लालबागचा राजाची हालचाल करणं किंवा लालबागच्या राजाची मूर्ती उचलून ताब्यात ठेवणं हे जवळपास अशक्य झालं आणि त्यामुळे कमरेभर पाण्यात असणारा लालबागचा राजा दिवसभर या सगळ्या परीक्षेमध्ये होता की विसर्जनाची वेळ कधी येते. अखेरची वेळ आता आलेली आहे. भरतीनंतर दुपारनंतर काही वेळानंतर ओहोटी सुरू झाली. संध्याकाळी 6 वाजता तो प्रॉपर म्हणजे पूर्ण तो ओहोटीचा वेळ होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता भरती, म्हणजे अशा 2 भरत्या लालबागच्या राजानं आज मुंबईच्या समुद्रामध्ये विसर्जनाच्या आधी पाहिलेल्या आहेत आणि अखेर या वेळेला आता हे विसर्जन होताना पाहायला मिळतंय. शिवाय हजारो सगळ्या गणेश भक्तांचा आपल्याला पुढे चौपाटीच्या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. सगळ्या ढोबाजूने लालबागच्या राजाला गणेश भक्तांनी भेटलेला आहे आणि अखेरचा निरोप लालबागच्या राजाला दिला जातो. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यासहित मार्गस्थ होताना विसर्जनासाठी पाहायला मिळेल आणि जवळपास 10च्या दरम्यान आपण असं म्हणता हरकत नाही की 10च्या दरम्यान लालबागचा राजा हा मुंबईच्या समुद्रामध्ये विसर्जन होताना पाहायला मिळेल. नक्कीच कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. लालबागचा राजा तराफ्यावर विराजमान झालाय, बाप्पाची सांगता आरती झालेली आहे. गणेश भक्तांचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या जातात.